नमस्कार मित्रांनो, मी भाषण कौशल्य प्रशिक्षक लक्ष्मण दातखिळे। भाषण कौशल्य म्हणजे केवळ बोलण्याची कला नाही, तर उपस्थित असलेल्या श्रोत्यांसमोर आपले विचार हे प्रभावीपणे मांडण्याचं एक अद्वितीय असं माध्यम आहे। मग या भाषण कौशल्याचे महत्त्वाचे फायदे काय आहेत हेही समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। कारण जोपर्यंत एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला आपला फायदा दिसत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट दाखवत नाही। परंतु एक गोष्ट मी तुम्हाला विश्वासाने सांगतो मित्रांनो, भाषण कौशल्य हे एक असं कौशल्य आहे ज्याने तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाला एक उत्तम असा आयाम मिळतो। तुम्ही या वक्तृत्व कौशल्याच्या माध्यमातून घडता। हेच वक्तृत्व कौशल्य तुमच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण करतं। थोडक्यात काय तर याच वक्तृत्व कौशल्याच्या माध्यमातून, या भाषण कौशल्याच्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र असे परिवर्तन घडून येते। भाषण कौशल्याचा पहिला फायदा काय असेल तर यामुळे आपला आत्मविश्वास हा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो। हा आत्मविश्वास एकाकी आणि एका दिवसामध्ये वाढत नाही, तर त्यासाठी सातत्याने सराव करावा लागतो। छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये जेव्हा आपल्याला बोलण्याची संधी मिळते, तेव्हा 2 मिनिटं का होईना पण बोलण्याचं धाडस करणं, जसजसा आपल्याला अनुभव येईल तसतसा हळूहळू आपल्या बोलण्याचा टायमिंग वाढवत जाणं। एकदा का आपल्याला बोलण्याचं धाडस आलं, आपला आत्मविश्वास वाढला की मग आपल्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणं। ज्या गोष्टी लोकांना आवडतील, ज्या गोष्टी लोकांच्या फायद्याच्या असतील, ज्या गोष्टी लोकांना रुचतील आणि पचतील, अशाच गोष्टी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून, अर्थातच आपल्या भाषण कौशल्याच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या श्रोत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करा। भाषण कौशल्य आत्मसात केल्यानं आपले विचार हे स्पष्ट होतात। आपल्या मनामध्ये असलेले विचार, संकल्पना या आपण न अडखळता आत्मविश्वासाने स्पष्टपणे मांडू शकतो। स्पष्टपणे विचार मांडणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे समाजामध्ये अधिक खुलून दिसतं। यामुळेच आपल्याला कुठे, काय आणि कसं बोलायचं याचं ज्ञान सुद्धा अवगत होत असतं। जर आपल्याला प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने आपले विचार मांडता येत असतील, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करण्याची संधी सुद्धा मिळत असते। आज मी अनेक ठिकाणी पाहतो की नव्या उमेदीने अनेक तरुण हे नेतृत्व करण्याची संधी मिळावी म्हणून धडपडत असतात, परंतु वक्तृत्व कौशल्याच्या अभावाने त्यांना चांगल्या पदावरती नेतृत्व करण्याची संधी ही मिळत नाही। भाषण कौशल्याचा आपल्या शिक्षणासाठी आणि करिअरसाठी सुद्धा फार मोठा फायदा होतो। केवळ आपल्याकडे ज्ञान असून उपयोग नाही, तर ते ज्ञान हे रचनात्मक पद्धतीने आणि प्रभावीपणे मांडण्याची कला असणं हेही तितकंच महत्वाचं आहे। हे ज्ञान जर आपल्याकडे असेल तर नक्कीच आपल्या ज्ञानाची मूल्य हे अधिक वाढते। परंतु जर आपल्याकडे उत्तम वक्तृत्व कौशल्य नसेल तर आपल्याकडे असलेल्या अद्वितीय ज्ञानाचे मूल्य हे कमी होते। या व्यतिरिक्त देखील भाषण कौशल्याचे अनेक फायदे आहेत, परंतु मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टी ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये एक प्रश्न साहजिकच निर्माण झाला असेल की हे वक्तृत्व कौशल्य आत्मसात करायचं तरी कसं? आपण पहिल्यापासून कधी व्यासपीठावरती जाऊन बोललो नाही, वक्तृत्व स्पर्धेमध्ये कधी भाग घेतला नाही, मला कोणताही कौटुंबिक वारसा नाही, तर मग हे शक्य तरी कसं होणार? त्या सगळ्या माझ्या मित्रांना मला सांगायचं आहे की वक्तृत्व कौशल्य हे वंश परंपरेने आपल्याला अजिबात मिळत नाही, तर ते आपल्याला स्वकर्तृत्वाने, स्वतःच्या मेहनतीने, प्रयत्नातील सातत्यानं निर्माण करावं लागतं। हेच वक्तृत्व आपल्याला 1 दिवसामध्ये मिळेल असं अजिबात नाही, एका महिन्यात मिळेल याचीही शाश्वती नाही। पण जर आपण सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहिलो, योग्य व अनुभवी मार्गदर्शकाच्या मदतीने आपण निश्चितच कमीत कमी कालावधीमध्ये उत्तम वक्तृत्व कौशल्य आत्मसात करू शकतो। तुम्हाला सुद्धा येणाऱ्या 2026 या वर्षामध्ये, वर्षाच्या सुरुवातीलाच जर काही नवीन करू पाहायचं असेल तर जानेवारी 2026 मध्ये घातलेल्या आपल्या 2 दिवसीय प्रशिक्षणासाठी आपला प्रवेश आजच निश्चित करा। आजपर्यंत ज्ञानामृत अकॅडमीमध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेले तसेच शाळा महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि आज ते अतिशय उत्तम पद्धतीने वेगवेगळ्या व्यासपीठावरती आपले विचार हे प्रभावीपणे मांडतात। एवढंच काय तर नुकत्याच ज्या नगर परिषद आणि नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये सुद्धा ज्ञानामृत अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी हे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदावरती निवडून आलेत। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे ज्या व्यासपीठावरती होते, त्या व्यासपीठावरती ज्ञानामृत अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी प्रभावीपणे भाषण केलं।
या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञानामृत अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती प्रत्यक्षरित्या पाहायला मिळतील. पिंपरी या ठिकाणी होणाऱ्या 2 दिवसीय भाषण कौशल्य प्रशिक्षणासाठी ऍडमिशन सीट हे मर्यादित आहेत. त्याच्यामुळं ज्यांचं प्रथम ऍडमिशन होईल त्यांनाच त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. तुमचे ऍडमिशन सीट कन्फर्म करण्यासाठी खाली दिलेल्या 74 20 85 48 05 या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करून आपला प्रवेश आजच निश्चित करा. धन्यवाद.